हे बघा इकडे पाणी आहे, बरोबर डोंगराच्या वरून येतं पूर्ण आणि ते बरोबर थेंब आपल्या पिंडीवरती पडतो. इथून अशी उडी टाकायची डायरेक्ट पॅराशूट घेऊन, एकदम मस्त खतरनाक. 105 किलो वजन घेऊन आलो पहिल्यांदा. मला महिनाभर जेवण नको पण व्यवस्थित खाली जायचं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वैभव. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे कारण आमच्या गावामध्ये आज आहे भंडारा. म्हणजे आज आमच्या देवाचा वाढदिवस आहे. तिकडे आम्ही जाणार आहे डोंगरावरती. पहिला आम्ही गावामध्ये जाऊन अविनाश दादानी वैभव दादाला भेटेल, मग तिकडून आम्ही सगळे एकत्र जाऊन डोंगरावरती जाणार आहे. खूप मजा येणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. चला व्हिडिओ पुढे. एवढा अभिषेक पण आलेला आहे भावांनो. कसं आहे भावा? हा, एकच नंबर. मित्रांनो, आता मी आलो आहे अविनाश दादाच्या घराच्या बाहेर आलेलो आहे. इकडे अविनाश दादा, इकडे वैभव दादा आहे आणि ही सगळी आपली टीम आहे, म्हणजे ग्रुप आहे आपला सगळा. आता आम्ही जाणार आहे महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहे वरती. हर हर महादेव, हर हर महादेव. आता आम्ही आलेलो आहे. आता आम्ही आलोय आमच्या भगवंताच्या मंदिरापाशी. आता इथून आम्ही चालत चालत वर डोंगरावर जाणार आहे. जी आपली महादेवाची पिंड आहे, जो आज आमचा महादेवाचा भंडारा आहे, हे पाहण्यासाठी. तुम्हाला आता सर्व रस्ता कशा प्रकारे आहे, काय आहे, ते पूर्ण निसर्गरम्य वातावरण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. येस येस, खूप मजा येणार आहे मित्रांनो. ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स भेटणार आहे. तर अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा कारण की व्हिडिओ तसा आहेच आपला. आणि ना वैभवची मजा येणार आहे, वैभवची भाई वरती जायला. कारण वरती जायला खूप मेहनत लागणार आहे आणि चेहरा बघायचा भाई कशापर्यंत शेवटपर्यंत एनर्जी राहते का नाही. चला आता सर्व मंडळी चालली आहेत वरती. वरती पण कार्यक्रम चालू झालेला आहे. थोडा फील होतो. मित्रांनो, आता आम्ही राईमध्ये आलेलो आहे. राई म्हणजे इकडे आंब्यांची झाडं आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत. असा औषधासाठी उपयोग येईल त्यांचे सर्व इकडे आहे. आणि इकडे ना लहानपणी आंब्यांना यायचो. इकडे आंबे एवढे असे पडलेले असायचे ना, आता ना खूप कमी आंबे आले. पुढे भजन चालू आहे. आता मग तिकडे भजनचा व्हिडिओ काढूया थोडाफार. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे भंडाऱ्याला. आपल्या गावात आपल्या गावचे ट्रॅक्टरवाले शंकर शेठ शिंदे हे इथं भात बनवायला इथं आले आहे. बघू शकता आपण, इथं भात चालू आहे. भातानंतर डाळीही बनवणार आहे. तर नक्की जेवायला या तुम्ही. किती वेळ लागला तुम्हाला माहिती त्यांना? एक तास लागला. हा, डाळ बिळ सगळं जेवण बनवलंय. पण जेवायला घेऊया आता, थोड्या वेळाने टाइम आहे अजून. सगळे मंडळी पण येणार, 3-4 पर्यंत येणार आहे. सावली पडेल तेव्हा. त्याला मग भेटूया पुढे. आपल्या वरती पण जायचं. आता इकडे सगळं शूट केलं तर मग तिकडचं कोण शूट करणार. मित्रांनो, आता आम्ही आलोय, जवळच आलोय, डोंगराच्या पायथ्याशी आलेलोय. काय बोलतो अविनाश दादा? पहिलं असं नाही तर जायला हे नव्हतं, म्हणजे रस्ता नव्हता, प्रॉपर रस्ता नव्हता. हा, आता हे सगळं लावलंय, म्हणजे आपण पकडून जाऊ शकतो व्यवस्थित. हा, हे बघा आम्ही डोंगराच्या जवळ आलो, पायथ्याशी आलेलो. डोंगर बघा जो लांबून तुम्ही बघितला असेल तोच. एवढी गर्दी असायची ना. हा ना. दोन अरे आता बनवलं हे रे, पहिलं नव्हतं हे. मित्रांनो, हे इकडे पकडायचे लावले ना, हे पहिलं नव्हतं पकडायला, काहीच नव्हतं. आम्ही ना विदाऊट हे जायचो. आता मस्त पकडत जायलाय. खूप चांगलं काम झालंय. माहित नाही अजून किती चांगले कामं करतील. म्हणजे कामं करायला पाहिजे, कारण यायच्या वेळी जरा रोडला प्रॉब्लेम होता. चला जाऊया. हे बघा तुम्हाला दिसत असेल, मंडप पण केला. पहिला मंडप केलाय ना. पहिलं मंडप पण होता, मंडप केलाय. बघा किती भारी केलंय. मित्रांनो, मला ना माझ्या जुनं काळाचं घर भेटलेलं आहे. आधी मानव होते तेव्हाचं घर आहे. बघा इकडे, बघा इकडे वाघ बी असायचे पहिले. हे बघा इकडे घर भेटलेलं आहे आम्हाला. माझं घर भेटले मला, घर जुन्या काळाचं घर. हे बघा. काय बोलताय तुम्ही? आले दर्शन घेऊन? चला मित्रांनो, इकडे चालाय जागा नाही. पाठी बघा, पाठी व्ह्यू बघा काय भारी वाटते. बघा हा व्हिडिओ काढतोय वेड्या माणसा. मित्रांनो, हे बघा इकडे पाणी आहे, बरोबर डोंगराच्या वरून येतं पूर्ण आणि ते बरोबर थेंब आपल्या पिंडीवरती पडतो महादेवाच्या. आणि चला महादेव, चला जाऊया. चला ट्रॅकिंग चालू करूया. चला, माझं पहिल्यांदा असणार आहे. मी इकडे राहून सुद्धा एकदा पण नाही गेलो. चला जाऊया वरती.
अशाच शिड्या आहेत का पुढे पण? सगळं असंच आहे. चल. मित्रांनो आम्ही ट्रेकिंग चालू केलेली आहे. चला, आणि आमचा कॅमेरा रिस्की वरती चाललाय. तू बघ पहिला. भावा तू नीट चल, आपला व्हिडिओ नंतर काढू. ओके चल नीट सावकाश चल. आमच्या पहिल्यांदा आहे पण देवाच्या नावाने आपण जाऊ. बाळा चला मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघा पाठी. आणि मग आमचा वैभव आता पहिल्यांदाच येतोय आमच्या इकडे. मित्रांनो इकडे आम्ही ट्रॅक करतोय आणि इकडे भाई फोनवरती बोलतोय. कसं काय कसं असू शकतं आम्ही ट्रॅक करतोय आणि फोनवरती बोलतोय तू? एवढं काम इम्पॉर्टंट. सांगा. चला पाठी व्ह्यू बघा भाई. इकडे जाऊ इकडे दाखव. माझं पहिल्यांदा आहे आणि खूप मस्त मला असं वाटतंय. पण आता पुढे पण बघूया अशा शिड्या असेल तर खूप बेस्ट आहे. चला जाऊया पुढे. चला मित्रांनो इकडे उकड पायरी होती. उकड पायरी म्हणजे फुटकी पायरी होती. ती पूर्ण पायरी अशी फुटलेली. तिकडून मी कॅमेरा बंद केला भाई. बोललो कॅमेरा बंद कर. आपला इम्पॉर्टंट भाई चढायला इम्पॉर्टन्स. पायऱ्या बघा तुम्ही किती मस्त आहे. चला आणि सॅल्यूट भाई कॅमेरामॅनला. कॅमेरामॅनला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे तो प्रॉपर घेतोय. चला मित्रांनो चाललेलो आहे आम्ही पुढे. सगळी मंडळी पुढे गेली, आम्ही पाठी राहिलोय कारण आमची स्पीड खूप स्लो आहे. व अविनाश आणि वैभव आता गेला पुढं. सुमित काय बोलतो? सुमितला काहीतरी बोलायचं होतं. इथून अशी उडी टाकायची डायरेक्ट पॅराशूट घेऊन एकदम मस्त खतरनाक उडी मारायची इथून आणि पॅरेट घेऊन आणि त्याच्या फाट्यांमध्ये अडकलो आपण. मग बसायचं बोंबलत आवाज जाणार नाही घरी. बघा हाय कर. हाय चल. अंधार. मित्रांनो इकडे किती सावली आहे बघा. आणि इकडे आम्ही बरोबर डोंगराच्या पायथ्याशी, डोंगराच्या वरती आलो आम्ही. डोंगराच्या पायथ्याशी नाही. आणि इकडे जागा बघा किती मस्त आहे. आम्ही सगळं पोचलेलो आहे आता. आणि इकडे बघा वेगळंच मी वाटतं, असं वाटतं मूवीमध्ये आलोय कुठं, मूवीच्या ॲडव्हेंचरला. आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे माझ्या गावात असून सुद्धा मी पहिल्यांदा आलोय. हे बघा. आणि बघा वैभव त्याला मानलं. वैभव खरंच यार खूप भारी वाटतं. दादाची एवढी बॉडी असून सुद्धा वरती चढलाय. 105 किलो वजन घेऊन आलो पहिल्यांदा एवढं. आयुष्यभर 105 आणि माझं नक्की. 40-50 किलो असून सुद्धा मी पुढच्या घाबरलो. वर्षी जर आलो ना नक्कीच वजन कमी करून येणार. कारण की अरे आता उतरेपर्यंत होईल ना वजन कमी. थोडी एका दिवसात होते. फायनली भावांनो आम्ही आलो आहे दुर्गेश्वर देवाच्या मंदिरामध्ये. खूप मेहनतीने आम्ही वरती चढलो. आता आम्ही आलोय फायनली. चला जाऊया आतमध्ये, देवाचं दर्शन घेऊया. दुर्गेश्वर देवाची मूर्ती आहे. आणि भावांनो आपण हा व्हिडिओ टाकतोय तेव्हाच आपले 20K फॉलोअर्स झालेत इंस्टावरती. धन्यवाद, देवाचीच कृपा आणि तुम्ही एवढं सपोर्ट करतायत. धन्यवाद. 20K सबस्क्रायबर आणि आपल्या यूट्यूबवरती 25,000 सबस्क्रायबर झालेत. खूप खूप धन्यवाद. आपण गेल्या वर्षी आलेलो यात्रेला तेव्हा माझे 10K पण नव्हते, 2,000 होते. आता 5-6 महिन्यांनी डायरेक्ट 20K झाले. आणि त्या 20K दिवसाला 20K इंस्टावर झाले आणि त्याच दिवशी मी मंदिरात आहे. देवाची कृपा. पाणी बघा किती हिरवगार आहे. पण पिण्यासाठी खूप चांगलं पाणी, स्वच्छ पाणी असं. चला आपण याच्या मागची रहस्य बघूया. दादा सांग जरा. आमच्या गावातील लोक सांगतात की हे पाणी हिरवं काय आहे, तर इथे सीतामाई आली होती आणि सीतामाईची मुलं आहेत लव आणि कुश, यांची इथे बावळती धुतली होती, त्याच्यामुळे हे पाणी हिरवं आहे. आणि हे पाणी कधीच आटत नाहीये. तुम्ही बघता जिथं जेवढी कुंड आहेत ना सर्व कुंड खाली आहेत, पण हे कुंड भरलेच असतं. वाव, एक नंबर इथलं पाणी मशीन भरून आहे. घरी नेतात ना, इकडचं पाणी भरून खाली नेतात. आणि पाणी आम्ही पिलेलो, खूप भारी आहे पाणी. किती खोल असेल रे हे? विहिरीपेक्षा जास्त. हे पण हिरो असते पाणी, हे असतं क्लिअर असतात मध्ये. आतून clear, खालून वर हिरवं आहे. हे काय एक नंबर आहे मित्रांनो. बघा किती हिरवगार आहे पाणी. असं शेवाळलेलं आहे. पण हे बघा, अरे बॉटल मध्ये तर पांढरं पाणी येतं. हे बघा व्हाईट आहे, व्हाईट पूर्ण क्लिअर. एकच नंबर निसर्गाची किंमत या भावांनो. एक नंबर. पिला एकदा कसे बघ. पिना मार एकदा. एक घोट मार ना. हा पितात तू पी. हे बघा पाणी पूर्ण बाई काचव आणि हे पण असं वाटतं की हिरवगार आहे. काय थंड पाणी, मस्त पाणी लागतं. मस्त आहे मित्रांनो. हे पाणी बघा हिरवगार होतं. पण एक घोट घेऊया चला. एक नंबर वाटते. भावांनो आपण इकडे आता पोहोचलेलो आहे. सीतामाईचं इकडे गुफा आहे. इकडे या आतमध्ये बघूया काय काय आहे. या इकडे बघा. पहिले इकडे उखळ आहे. 2 उखळ आहेत, 3 उखळ. ओके चला. आणि इकडे औद आहे ना, हे औद आहे इकडे. आणि इकडे बघा खूप म्हणजे असं आतमध्ये जागा पण आहे भावांनो.
आतमध्ये जागा बघा, तुम्ही विचार पण करू शकत नाही. आपल्या डोंगराच्या मध्ये, बरोबर डोंगराच्या मध्ये असं कसं काय असू शकतं. 5 पांडव इकडे येऊन बोलायचे, तिथे राहायचे, इकडे सीतामाई राहायचे. खूप म्हणजे जुना इतिहास आहे. तुम्ही नक्की युट्यूबवरती आपले खूप व्हिडिओ आलेत, म्हणजे ह्याच्यावरती व्हिडिओज आहेत. बाकीच्या युट्यूबरनी पण 2-3 युट्यूबरनी टाकलेत, खूप चांगली इन्फॉर्मेशन सांगितली आहे. आपल्याला जेवढी माहिती तेवढी मी सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. आपण ही, आणि ही दुर्गेश्वर लेणी आहे, दुर्गेश्वर लेणी. इकडे आम्हाला किती कमीत कमी फक्त 20 ते 25 मिनिटं लागलेत वरती पोचायला. आणि खूप मस्त इकडे वातावरण एक नंबर आहे. फक्त जरा वरती यायला भीती वाटते, पण खूप मस्त आहे. मध्ये मी आलेलो इकडे, इथे बघा इकडे जरा हे झाले, गॅप पडलेलं आहे इकडे. पण आतमध्ये बघा, आतमध्ये पण आहे, पण इकडे लोक जात नाही बोलतात. इथे छोटी गुफा आहे, हे बघा आतमध्ये पक्षी आहेत. चला वैभव. मित्रांनो, आम्ही डोंगरावर आलो. महादेव. वैभवचा उद्या बर्थडे आणि बर्थडेसाठी आता ऍडव्हान्स बर्थडे पार्टी चाललेली वैभवची. वैभवला हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. अरे थँक्यू भाऊ ना. बघा पार्टी चालू, पार्टी बघा काय काय. मिनिटं. मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास आहे, आता आम्ही खाली जाणार आहे. खाली आता जेवण करून भंडारा आहे. चला मग महाप्रसाद आपण लाभ घेऊया. चला जाऊया उतरून. पहिल्यांदा पोचतो. जेवणाचा विचार माझ्या अजिबात मनात नाही. मला महिनाभर जेवण नको, पण व्यवस्थित खाली जायचंय. याला उतरून द्या पहिलं. चला एकदम स्लोली उतरतोय मी, कारण की आपल्याला अंदाज नाही कुठे धरायचं आणि कुठे उतरायचं. फक्त उडी नको मारू भाई तू. बाबा उड्या मारणं बंद केले, आता बसून हळूहळू उतरणार. चला 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 खाली 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 दाखव. चला चला जाऊ आता. बघा भाई लोक इकडे फोटो काढतात, ही लोक डायरेक्ट सेल्फी. आता उतरतो इकडून, हे बघा. चला सगळे मंडळी आहेत, सगळे आहेत. चला उतरूया. आता जवळ आलो आम्ही. गाई दोघं उतरतायत. वैभव जरा हाड होते उतरायला, ते बघा. पण नशीब उतरला मस्त की. वैभवदा घाबरत होता, उतरलाय. वैभवदा कसं आहे? ओके ओके ना? आलो फायनली स्वामींची कृपा. हा चल नीट आहे इकडून. घसरेल पाया का? हा बसून या. हा रिलॅक्स. मित्रांनो, आता आम्ही फायनली खाली उतरलेलो आहे आणि आपल्याला भेटलेत आपल्या गावचे साई आहे. साईचे तुम्ही पप्पा ना? पप्पा आहे. तुम्ही व्हिडिओ बघता आमचे? पाहतो ना व्हिडिओ. बघता चांगला आहे. कसं वाटतं व्हिडिओ? खूप छान आवडतात व्हिडिओ. आमचा हा ब्लॉग येईल आता लवकरच, नक्की बघा. ओके ब्लॉग. सगळे लाईनीत जेवायला बसणार आहे. भंडारा आहे. आता फायनली आमची ट्रेकिंग पूर्ण झालेली आहे. दुर्गेश्वराचे दर्शन आम्ही घेऊन आलेलो आहे. पहिलं पूर्ण वरती गेलो, जेवायला बसलेलो आहे. हे बघा पंगत पण बसलेली आहे सगळे. आणि इकडे अविनाश दादा आणि वैभवदा. वैभवदाची जरा एनर्जी डाऊन झाली जरा, पण मस्त जायच्या वेळी भाई फुल एनर्जी होते. काही नाही, चालेल. चला हा एनर्जीला आता. चला काका आलेत, वाढतायत. पाहुण्यांना पाणी नाही तुला काय? कसं आहे वैभवदा? एकच नंबर. जंगलामध्ये आम्ही जेवतोय भंडारा. एकच नंबर. तो मस्त आहे. जंगलामध्ये खाण्याची मजा लई वेगळी आहे. मी सांगू का तुम्हाला, पाणी कमी गाठले जास्त. आता काय करायचं? मित्रांनो, आजचा दिवस खूप चांगला गेला. आम्ही आज वरती खूप ट्रॅकिंग केली, एक प्रकारे ट्रॅकिंगच झाली ती. आणि देवाचं दर्शन पण खूप प्रकारे मस्त झालं. म्हणजे माझं पहिलं वर्ष होतं आणि खूप मला असं पॉझिटिव्ह वाईब्स आल्या भाई वरती. खूप चांगलं वाटलं. वैभवदा तुझं पण पहिलं वर्ष होतं? तुला माझं पण पहिलं वर्ष होतं आणि मी ट्रेकिंग पहिल्यांदा केलंय आणि एवढं भारी वाटलं, कारण की हे सगळे सपोर्टला होते, त्यामुळे खूप मजा आलेली आहे. आणि भीती पण तेवढीच होती बरं का. नवीन असाल तर जरा वाटते, त्यामुळे आता काय अजिबात भीती नाहीये मला. मित्रांनो, तुम्ही नक्की या, भेट द्या आणि गावातील लोकांना विचारून जावा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. महादेव. चला मित्रांनो, बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा.